अकोला जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसला। विशेषतः अकोट तालुक्यात शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। विशेषतः काही भागांचं मोठं नुकसान झालंय। गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं केळीच्या बागा जोपासल्या होत्या, पण आज बोचरा, रुईखेळ, महागाव, अकोली जहागीर आणि धामणगावच्या केळी बागा कापणीवर आल्या असतानाच काल संध्याकाळच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडं उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी झाडे मधोमध मोडून पडली आहेत। शेतकऱ्यांनी बँक कर्ज काढून केळीची लागवड केली होती। आता कर्ज कसं फेडायचं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर येऊन ठेपलाय। केळी पिकाची पाहणी करण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत पाचडे यांनी शेतातील केळी पिकाची पाहणी केली आणि संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क केलाय। या आसमानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला असून प्रशासनानं तत्काळ दखल घेण्याची मागणी शेतकरी प्रतिनिधी विकास देशमुख यांनी केली आहे। पणज तसंच अकोलखेळ सर्कलमध्ये या दोन्ही सर्कलमध्ये केळीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यावर्षी आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात तापमान वाढल्यामुळे केळीचं नुकसान झालेलं होतं। तसेच आता वादळी वारे जे आले होते त्याच्यामुळे सध्या आपण ज्या शेतात उभे आहोत तिथे पाहता की खूप मोठ्या प्रमाणात केळीचं नुकसान झालेलं आहे। पूर्ण केळीचे जे झाडं आहेत ते जमीनदोस्त झालेले आहेत। केळीला मालसुद्धा लागलेला होता, आपण पाहू शकतो तो सगळ्याचा सगळा माल इथे खाली पडून वाळलेला आहे। आणि आतापर्यंतसुद्धा आपल्या या शासनाकडून हा जे नुकसान झालेलं आहे याचा सर्वेसुद्धा करण्यात आलेला नाही आहे। हे शासन एक प्रकारे झोपल्याचं सोंग घेत आहे। येथील शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या तरीसुद्धा येथील शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार कुठलेही शासकीय कर्मचारी इथे सर्वे करण्यासाठी आलेला नाही किंवा त्याच्यासाठी त्यांना शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत काही सरकारतर्फे देण्यात आलेली नाही आहे।